नमस्कार मंडळी, आज आपण बीटाची कोशिंबीर करूया। सर्वप्रथम या ठिकाणी बीट स्वच्छ धुवून मी साल काढून घेत आहे। आता हे बीट मी किसून घेत आहे। त्यानंतर बाकीची तयारी म्हणजे बीट किसून झाल्यानंतर मी कांदा बारीक चिरून घेतलाय। त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर घेतली। त्यानंतर ओलं खोबरं घेतलंय आणि एका पळीमध्ये मी आता तूप गरम करून घेणार आहे। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी बीट घेतलेलं आहे, बीट किसलेलं आहे ते घेतलंय। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला असा कांदा घातलाय एक। त्यानंतर फ्रेश अशी थोडीशी कोथिंबीर आवडीनुसार आपल्या। त्यानंतर थोडंसं ओलं खोबरं घालणार आहे, याने चव खूप छान येते। त्यानंतर पळीमध्ये तूप गरम करायला ठेवलंय। तूप गरम झालं की आपण जिरं आणि मोहरी घालायची। ती तडतडली की ही फोडणी आपण या कोशिंबिरीत ओतून घ्यायची। त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे। आता यानंतर आपण दाण्याचं कूट घालणार आहोत, शेंगदाण्याचं कूट, भाजलेले शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घालणार आहोत। त्यानंतर थोडंसं म्हणजे अगदी अर्धा चमचा साखर, अर्धा पाऊण चमचा आपण यामध्ये साखर घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पुन्हा हे सगळे जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत। 2 मिरच्यांचे तुकडे करून मी घातलेत। या तिखट आहेत मिरच्या म्हणून 2च घातल्यात। त्यानंतर फ्रेश असं दही घातलंय आणि मस्त एकजीव करून घेणार आहे। तर ही कोशिंबीर आपले हिमोग्लोबिन देखील वाढवते आणि अशा प्रकारे जर कोशिंबीर केली तर मुलांबरोबर मोठी माणसे देखील आवडीने ही कोशिंबीर खातील। तर ही कोशिंबीर तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।